गोंधळाबद्दल माहिती आहे का काही? व्हेरी गुड. नवरा बायकोचं भांडण झालं नाही पाहिजे. झालं पाहिजे. झालं नाही पाहिजे. बरं बरं बरं. झालं नाही पाहिजे याच्यासाठी वर हसत राहिले पाहिजे. म्हणजे गोंधळ केला की सगळे हातच राहतात. त्याच्यात जमत आहे तर जास्त नाही तर माहीत पडलं गोंधळ केला साऱ्या जिंदगीचा गोंधळ झाला. तसं काही हा नाही. असं नाही होत ना. बरं आजच्या काळात तशाच गोष्टी दिसून राहिल्या. पहिलेचा काळ होता माय मावल्या. हो ऐकून राहिल्या का? घरच्या गोष्टी करायच्या असतील तर घरी चालल्या जा. गोंधळीला बोलून काही फायदा नाही. नाही तर रातभर गोंधळी भुकले आणि सकाळी काहीच नाही माहित पडलं का? हा, घरच्याच गोष्टी होत्या साऱ्या संसाराच्या. ऐकून राहिल्या ना? हा. पूर्वीच्या काळात असं होतं, स्त्रीला आरक्षण नव्हतं. बरोबर आहे. त्यावेळेस अत्यंत अत्याचार झाले. कितीतरी माय मावल्या जळून मेल्या, काही जाळून मारल्या गेल्या. पण आता काळ बदलला. ताशी बायको मारावी तिसऱ्या दिवशी, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती. काळ झपाट्यानं बदलला आणि काळाला आपलं स्वरूप बदललं. आज काळ कसा आला भाऊ? बैल मारावा तासो ताशी आणि नवरा मारावा तिसऱ्या दिवशी. कोणी ड्रामात चाललं. नवीन नवीन खबरा ऐकायला भेटून राहिल्या. विचार पडते की नेमकं मनुष्याने झालं काय? पहिले मनुष्य क्रूर होता, आता माया क्रूर झाल्या. म्हणजे आधी मायानं महाकालीचं स्वरूप घेतलं असं वाटून राहिलं. बरोबर आहे ना? शांत स्वरूपात होती तर तिनं ऐकून घेतलं. पण आता तिने विकराळ रूप धारण केलं. मग विकराळ रूप धारण केल्यावर महाकालीच्या पायाखाली कोण आहे? हो, महाकालीची मूर्ती किती जणांना पाहिली का सगळे? महाकालीच्या पायाखाली काय? देव आहे, दानव आहे, मानव आहे? कोण आहे? दानव. महाकालीच्या पायाखाली दानव आहे का? नाही सृष्टीतला सगळ्यात मोठा दानव महादेव. हो, त्याच्यासारखा दानवच नाही कोणी. सगळ्या दानवाचे देव आहे तो. आज तुम्हाला मी ती कथा सांगणार आहे. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला माहित पडेल की गोंधळ हा काय प्रकार आहे, नेमकं गोंधळ कशासाठी, का व कधी कोण घातला, गोंधळाची महती माहिती. धन्य धन्य नारायण, धन्य धन्य नारायण, धन्य धन्य. कथा सांगतो एका स्वरात म्हणलं नाही.
हो ज्या वेळेस या सृष्टीचं सृजन झालं, हो ब्रह्मानं जेव्हा सृष्टी रचली, त्यावेळेस त्यांनी मानवासोबत दानव हो ही जन्माला घातली. इथं उजेड आहे तिथं अंधार असणारच. पांढऱ्यासोबत काळा रंग आहे, म्हणजे एका गोष्टीचं दुसरं रूप बनवलं. माणूस जर चालू राहिला सावली मागे चालते. म्हणजे दोन चरित्र लिहिले गेले, एक सगुण आणि एक जे दानव होते ते बुद्धीनं कमी होते पण बलानं जास्त होते. जे मानव होते ते बुद्धीनं चांगले होते पण शक्तीनं कमकुवत होते. आणि ज्याला आपण ईश्वर म्हणतो ते आपापल्या स्थानावर विराजी होते. मग आता खाली हे दानव थैमान घालून राहिले आणि अजून असीम शक्ती प्राप्त करायसाठी त्या ब्रह्मदेवाची ते आराधना करून राहिले. हजारो वर्षाच्या तपश्चर्या केल्या एखादं वरदान प्राप्त करण्यासाठी, कारण एवढ्या सहज काही प्राप्त होत नाही. आजकाल तर लोकांचं कसं आहे, थोडंसं देवापुढे जातात त्याला वाटते की इकडे बा म्या देवाला 1 किलो पेढ्याचा बॉक्स चढवला, एखादी पंगत जीव घातली की देवता असं आताच खांद्यावर हात ठेवले की देव आपल्या काना हा माझ्या काम करता ना बिलकुल. हो झालं तुमचं वचनबद्ध, पंगत जीव घातली म्हणून जुने आपले जे साधू संत लोक होऊन गेले, जे महात्मा होऊन गेले, ते सांगून गेले की ईश्वराचं स्वरूप तुम्हाला ओळखणं 7 जन्माने तुम्हाला 1000 जन्म घ्यायला लागतील. देवाला तुम्ही भाजीपाला समजून ठेवलं का? हा अष्टांग पहावे श्रीहरी. समोर मंदिरात जातात, शेजारच्या नावाच्या सुगल्या करतात, देवा त्याचं वाईट होऊन माय भलं हो. तो परमेश्वर सर्वव्यापी आहे, तो कधीच कोणाचं वाईट करत नाही. तो दुराचार्यासाठी तेवढाच आहे, सत्कर्म्यासाठी तेवढाच आहे. मागणारा किती महामूर्ख आहे. ईश्वराच्या मंदिरात जेव्हा जावं कधीच मनात कुठल्या इच्छा घेऊन जाऊ नये. जसं आपला मोबाईल डिस्चार्ज होते तर आपण काय करतो, त्याला चार्जिंग. पंचमहाभूतानं बनलेलं हे शरीर आहे आणि कणाकणात ईश्वर आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या पॉवर बँक जवळ जाता तर तुमची एनर्जी चार्ज करण्याची सामर्थ्य कोणाला आहे? फक्त परमेश्वर आहे. तुमचं सगळ्यात मोठं जर काही नुकसान झालं आयुष्यातलं, अत्यंत ग्लानी झाली, दुःख आलं, बाई तरी एखादा आसू काढू शकते, दाखवू शकते, कोणाला माणूस रडू शकते का? तो एक कोपरा धरते, तो कुठे रडते? तो परमेश्वराजवळ रडते. त्याला माहीत असते की देवा तुला जोडून कोणाजवळ जाणार नाही. तुझ्या तर माया तशी गुपित आहे, अंतरात्म्याचं कनेक्शन असते. तिथं गेला की मग त्याने तिथून पॉवर एनर्जी भेटते. कारण ईश्वराच्या सानिध्यात गेल्यावर मनस्ताप क्लेश सगळं दूर होऊन जाते. तुम्ही कधी मंदिराच्या गाभाऱ्यात शिरा, तुमच्या डोक्यातले विचार तुम्ही न्यूट्रल होऊन जा. प्रपंच सगळा त्या उंबरठ्यावर बाहेर सुटते आणि समोर फक्त एकच सच्चिदानंद रूप असते, परमेश्वराचं. माणसाच्या मागं तर पैदा झाल्यापासून मरेपर्यंत सारे विवंचना आहेतच, पण एकच असं सूत्र आहे की जे माणसाला कुठंतरी शांत करते, ते आहे परमेश्वराचे चरण. कुठल्याही मंदिरात जा, ज्याले तुम्ही मानता, ईश्वराचे स्वरूप सगळे सारखेच आहे. हजारो वर्षाच्या तपश्चर्या केल्या या दानवायनं. कशासाठी? फक्त ते इंद्राचं सिंहासन हलवायचं. काहून? तो म्हणे इंद्रलयश करून राहिला. रंभा, उर्वशी, मेनका साऱ्या त्याची नर्तन करतात. हा मस्त सिंहासन गरम करते, त्याची बसून झालं. मग आता आम्हाला ती तिथं बसून आयुष करायची. मग त्याच्यासाठी काय करायला? त्याच्यासाठी तप करायला. मग तपश्चर्या झाली, घोर तपश्चर्या. 12,000 वर्षाचा काळ गेला. 1-2 नाही, पुरे 12,000 वर्ष. शरीराचे पूर्ण हाडाचे काळं झाले, एका पायावर फट उभा. बस ब्रह्मदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः चालू त्याचा जाप. जाप इतका वाढला की ब्रह्मदेवाचं सिंहासन आणलं. ब्रह्मदेव विचारात पडले की एवढी घोर तपश्चर्या कोण करून राहिलं. ब्रह्मदेव म्हणे मी असंख्य दानवायला आजपर्यंत वरदान दिले, पण एवढ्या जोरानं कधी माझ्या सिंहासन हल्लं नाही. आलं ताकद नको करून राहिलं. आता याचं काय म्हणणं आहे नेमकं, हा काय मागू इच्छिते? ब्रह्मदेव प्रगट झाले.
तो दानव कोण होता? जो वरदान मागण्यासाठी एवढ्या वर्ष तपश्चर्या करत होता. त्याचं नाव होतं रक्तबीज. महिषासुराचा वध झाल्यानंतर त्याच्याच कुळात जन्म आलेला हा दुसरा नाव. आता या रक्तबीजाला काय केलं? अरे त्या ब्रह्माला वरदान मागलं हो रामा, रमाबाई. ब्रह्मदेव जसे प्रगट झाले, रक्तबीजा डोळे उघड. रक्तबीजानं डोळे उघडून पाहते तर काय, साक्षात परब्रह्म समोर उभे. म्हणे देवा, फार काळ लोटला, एवढ्या वर्षापासून घोर तपश्चर्या करून राहिलो, एवढा उशीर लावला. आता जेवढा उशीर लावला वरदानही तसंच पाहिजे. आता ब्रह्मदेवाचं कामच आहे वरदान घ्या तथाच तू. त्याच्यानंतर टोले घेत बसायला आहे तर ते बाकीचे सगळे. आता वरदान काय मागितलं? आजपर्यंत म्हणे तुझ्याजवळ जेवढे दानव आले त्यानं तुला जे वरदान मागितलं काहीच कामाचे नाही. शस्त्रानं नस्त्राने म्हणे फालतू गोष्टी आहेत सगळ्या. मग जेव्हा म्हणे माझ्या शरीरावर कोणी वार करील, आणि वार केल्यानंतर काय होते, शरीराला घाव लागल्यावर काय होते, सगळ्यात पहिले काय बाहेर येते, आणि जिथं माझ्या रक्ताचा थेंब पडत पा या कुणाला काम देऊ, जिथं जिथं रक्ताचा थेंब पडत एका थेंबाचे 1000 पैदा झाले माझ्या. कोण मारीन अशा शत्रूले? अशा शत्रूला कोण मारा की ज्याच्यावर तुम्ही एक वार केला तर एका वारात जर त्याचं एक थेंब जरी रक्त निघलं तर हाच तर एवढा बलाढ्य आहे तुम्ही परास्त करू शकत नाही. पण एकाच्या ऐवजी 1000 पैदा होऊन राहील तिथं. मग त्याला कोण मारा? माझं साहजिक असं वरदान ज्याला प्राप्त झालं तो कमी थैमान वाचली. त्यानं एवढा धुमाकूळ घातला. पृथ्वी लोक तयारने साधू संत जे यज्ञ कुंडा घ्यायचे, आहुत्या टाकून राहिले, सगळे उचलून राहिले, हाडं टाकून राहिले, मांस फेकून राहिलं, सगळे यज्ञाचा धिंगाणा केला. मानव जातील कितीतरी प्रहार केले, राज्याचे राज्य उधळून दिले. इथं गमली, इथून स्वर्गात गेला. इथं जाऊन इंद्राचं सिंहासन फेकून दिलं. ग्रह नक्षत्र तारेने सोडले, जिथं पाय ठेवले तिथं धुमाकूळ घातले खेळायने. कारण त्याला माहिती होती की मला कोणी परास्त करू शकत नाही. माझ्यासारखा मी अजय झालो. आता ब्रह्मानं तर वरदान देऊन दिलं. मग साहजिक आहे अशा आसुरी शक्तीला मारण्यासाठी म्हणतात ना, लोहेची काठ लोहा. खुनाला मतलब जर तुम्हाला लोखंडाला कापायचं तर त्याच्यापेक्षा बलवान तुम्हाला लोखंड बनवायला तरच ते त्याले मात देऊ किंवा त्याचे तुकडे करील, त्याला विभक्त करील. देव हैराण झाले की आता याला मारावं कसं. ज्यानं वारं केले त्यानं पाहिलं की हा एक होता आता 1000 झाला, आता 8 पट नाही. मग आता शेवटचा पर्याय काय असते? देव म्हणजे काय? पावर. आणि देवाच्या वरती एक 3 देव बसले, ते सुप्रीम पावर. बरोबर आहे ना? खालचे नॉमिनल अधिकारी मोठा वरचा एखादा आयुक्त असते, असे हे सुप्रीम पावरचे देवता. मग आता सगळ्यात पहिले दावा कुठे जातात? काही जण म्हणतात ब्रह्मदेवाजवळ, काही जण म्हणतात ब्रह्मदेवाजवळ. त्याचं काम आहे फक्त वरदान देणं, ते उपाय सांगत नाही. मग एक काम करा, श्रीहरी विष्णू जोडतात. पद्मनाभ शय्येवर परमात्मा विष्णू विराजमान आहे. आदिमाय शक्ती लक्ष्मी त्याचे चरण दाबून राहिली. सगळे देवतागण कोणाचे कपडे फाटेल, कोणाचे मुकुट पडेल, त्या अवस्थेत वैकुंठात गेले. म्हणतात परमेश्वरा त्राईमाम त्राईमाम. भगवंत पाहून राहिले. घरे काय झालं? रक्तबीज नावाचा दानव मातला. त्यानं 3 लोकात थैमान घातलं. फोटो नाही काढला का बसा तुम्ही दद्दा रबर तुमचा व्हिडिओ काढायला फोटो नाही काढला. 3 लोकात थैमान घातलं. हा आटपून नाही राहिलं. हा वरदान प्राप्त आहे.
की एका रक्ताचा थेंब जर पडला तर एकापासून असंख्य निर्माण होते. श्री हरी विष्णू म्हणतात असा दानव जर नाश करायचा असेल तुम्ही काही करू शकत कारण तो ब्रह्माचं वरदान प्राप्त आहे. तुम्ही एक काम करा जेव्हाही कुठलं कारण निघतं त्यासाठी काहीतरी एक कारण जन्मलं. तुम्ही कैलासात जा फोटो काढायला दे. कैलासात जाऊन त्या भोलेनाथ शंकराची मेहरुनी करा आणि त्यांना घेऊन तेच काहीतरी यातून मार्ग काढतील उपाययोजना करतील. आता भोळा शंकर बेलाच्या पानावर प्रसन्न होणार आहे. एवढा महादेव साधना आहे. सगळे देवी चितेचं भस्म लावा एक बेलाचं पान घेऊन द्या एक लोटा जल हर समस्या का एका लोट्याच्या पाण्यावरही एका बेलाच्या पानावरही एका मुद्रेच्या फुलावर एवढ्यावर प्रसन्न होणारी देवता शंकराला माझ्या अत्यंत साधं दैवत भोळा महादेव देव विनवणी करून राहिले. परमेश्वराने मार्ग सुचवला. काय म्हणतात भगवंत काय म्हणतात सप्तशतीचा यज्ञ झाला. 9 दिवस यज्ञ चालेल. 8व्या दिवशी त्या यज्ञकुंडातून काल रात्री रूप धारण करून या धर्तरीवर पाय ठेवून त्या रक्तबीजाचा नाश केला. आता पहिले देव घामाघूम झालेले परेशान अशी ताकद न मिळले. लगेच यज्ञकुंड बनवला. सगळी संहिता जमा केली. हजारो विप्र बोलावले. विप्र म्हणजे शास्त्रोक्त शास्त्रशुद्ध ब्राह्मण जे सगळे वेदाचं ज्ञान ठेवतात. ब्राह्मणाची व्याख्या शास्त्रात दिलेली आहे. परदारा आणि परधन ज्यास वमना हुनी नीच होऊन विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रहणा घेतली. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून विभागती ऐशी लक्ष्मी. ज्यांच्या एका शब्दात साक्षात या सृष्टीचा रचयिता एका शब्दावर हजर होईल इतकी क्षमता असणारे ब्राह्मण. हात धरून नाही नैवेद्य. धन्यवाद.
9 दिवस सगळे देवी देवता सगळे विप्र असंख्य आहुत्या देऊन राहिले. भयंकर अग्नी प्रज्वलित झाला. अग्नीच्या लपट्या एवढे उडून राहिले की आसमंती भिडून राहिले. यज्ञकुंडात बिलकुल जसं ज्वालामुखी सक्रिय झाल्यानंतर किती भयंकर आग निर्माण होते तशा आहुत्या उडून राहिले. आता साहजिक आहे जे मंत्र आणि जो उपचार सगळा निघून राहिला तो कशासाठी निघून राहिला? पराशक्ती बोलवण्यासाठी. कारण अशा दानवाले मारायसाठी काय साधी सुधी ताकद लागत नाही. म्हणून म्हटलं की पॉवर आणि सुप्रीम पॉवर त्याला आपण म्हणतो ना कायनेटिक एनर्जी, सगळ्यात भयंकर ताकद की तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही. मग जेव्हा 8वा दिवस आला, शेवटची आहुती अर्पण झाली, जे तिथं यज्ञ पेढीवर बसलेले होते अक्षरशः सगळ्यात पहिले तेच पळाले. विचार करा काय असो. जे आहुत्या देऊन राहिले स्वतः ती देवच आहेत, जे विप्र आहेत, जे सगळे मंत्रोच्चार सगळं स्पष्टीकरण देऊन राहिले. पण जेव्हा या आदिमायेनं आपलं विक्राळ स्वरूप धारण केलं तर तिथं एकही थांबू शकलं नाही. कारण एवढं भयंकर रूप होतं की काळही एक वेळ घाबरून जाईल. म्हणतात ना सगळ्यात मृत्यूला काय म्हटलेलं आहे? काळ म्हटलेला आहे. काळालाही लाजवेल एवढी भयंकर. काल रात्री काळाचाही काळ. असुरात सर्वश्रेष्ठ असुर जसं म्हणतात शंकरात सगळं, जसं महादेवाला म्हटलं गेलेलं आहे की जे अघोरी आहेत त्या अघोरी सर्वश्रेष्ठ अघोरी कोण आहे? महादेव. आणि सृष्टीचे हे मूळ 2च तत्व आहेत. याच्यापासूनच सगळं निर्माण झालेलं आहे. तुम्ही जेवढेही ईश्वराला मानता हे यांचे रूप आहेत. कारण एकमेव देवी देवता असे आहेत महाकाली आणि भगवान शिव हे अजन्य आहेत. यांनी अवतार कुठं घेतले नाही. हे मूळ आहे, सृष्टीचं मूळ पराशक्ती आणि महाशिव. जेव्हा आदिमायेचं स्वरूप त्या देवी देवतांनी पाहिलं, अरे सर्व पळून राहिले आदिमायानं एवढं विक्राळ रूप धारण केले. सगळे देव तर पळाले, विप्रही पळाले. आता साहजिक ज्या कामासाठी तिचं आवाहन झालं होतं, रक्तबीज एवढा उन्मत्त झाला होता की त्यानं जसं देवीला पाहिलं त्याला वाटलं बस आता रणांगणात फक्त हे आपणच आता हे किती वेळ टिकते. देव तर सगळे म्हणाले हे काय. कारण त्याला माहिती होतं की मला कोणी मारू शकत नाही. म्हणतात ना घमंड त्या डोक्यावर स्वार झालं होतं, मला कोणी मारू शकत नाही. आणि झालंही तसं. तुम्ही द्या ना. आवाज शांतरा म्हणा. गोष्टी सोडूनच नाही राहिले. आहे ना आता कथा आहे ना, कथा झाली एक कथा देऊन द्या तुम्ही शांत व्हायसाठी. चाल नाही तर